वेलकम बॅक फ्रेंड्स इन आवर चॅनल लर्न इझी स्वयं. आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहास 10वी पाठ 3 उपयोजित इतिहास याची उपयोजित इतिहासाची आवश्यकता, उपयोजित इतिहासाचे महत्त्व आणि उपयोजित इतिहासातून उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधी यावर विचार केला. आता आपण पार्ट 2मध्ये म्हणजेच पाठ 3 या धड्याच्या भाग 2मध्ये इतिहास संशोधन पद्धती उपयुक्त असणाऱ्या ज्ञानशाखा कोणत्या आहेत ते पाहूयात आणि तदनंतर या ज्ञानशाखांवर उपयोजित इतिहासाचा कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास करूयात. तत्पूर्वी तुम्ही माझ्या व्हिडिओजच्या सगळ्या अपडेट्स मिळवण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि सातत्याने नवीन येणाऱ्या व्हिडिओजवर लाईक, कमेंट आणि शेअर करत राहा. उपयोजित इतिहासाचा उपयोग कोणकोणत्या ज्ञानशाखांमध्ये होऊ शकतो आणि उपयोजित इतिहासाचे उपयोजन करताना ऐतिहासिक संशोधन पद्धती कशा पद्धतीने वापरायच्या हे पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम इतिहास संशोधन पद्धती उपयुक्त असणाऱ्या सामान्य ज्ञानशाखा कोणत्या आहेत, सामान्य विषय, सोप्या भाषेत सांगायचं तर सोपे विषय कोणते आहेत ते बघूया. तत्त्वज्ञानाचाही इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो आणि त्या इतिहासाच्या अभ्यासाद्वारे तत्त्वज्ञानाच्या वेगवेगळ्या उपशाखांचे लेखनसुद्धा आपल्याला करता येते. विज्ञानाचा इतिहाससुद्धा बऱ्याच अंशी शोध लावताना मागे काय घडले, मागे कोणते शोध लागले या सगळ्यासाठी आपल्याला विज्ञानाचा इतिहासही अभ्यासणे गरजेचं ठरतं. फक्त विज्ञान हे एक बहुअंगी नाव दिलेलं आहे. मग विज्ञानातले वेगवेगळ्या उपशाखा आणि त्या प्रत्येकाचा इतिहास त्या स्तरावरील संशोधन शास्त्रज्ञ मागील इतिहासाच्या शोधाच्या आधारावर पुढील शोधन करत असतात. तसेच तंत्रज्ञान, मानव्य ज्ञानशाखा, उद्योगधंदे, व्यापार, कला आणि व्यवस्थापनशास्त्र या ज्ञानशाखांमध्ये उपयोजित इतिहासाचे उपयोजन करता येते. त्यामुळे या ज्ञानशाखा संकल्पना चित्राच्या स्वरूपात आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर थोडक्यात उत्तरे लिहामध्येही तुम्हाला ही 6 नावं लक्षात ठेवून उत्तरात लिहिता येतील. तदनंतर तत्त्वज्ञान. आता आपल्या या ज्या प्रत्येक ज्ञानशाखा आहे त्या प्रत्येक ज्ञानशाखेत इतिहास का अभ्यासावा लागतो याची कारणं आपण बघणार आहोत. सर्वप्रथम तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञानाचा इतिहास का अभ्यासावा लागतो आणि तो अभ्यासणे का गरजेचे असते हे बघताना सर्वप्रथम तत्त्वज्ञान म्हणजे काय ते आपण पाहूयात. तत्त्वज्ञान म्हणजे विचार करण्याची पद्धत. पण मुळात तत्त्वज्ञान हा शब्द किंवा त्याचा साधा सरळ अर्थ काय तर विश्वाच्या अंतिम तत्वाचे अभ्यास करणारे, विश्वाचा निर्मिती का झाली, विश्वाच्या निर्मितीच्या मुळाशी काय आहे आणि माणूस म्हणून आपण कोणत्या पद्धतीने आपली विचार प्रक्रिया विकसित करावी या साधारण आधारावर तत्त्वज्ञानाचं विकसन झालं. म्हणजेच काय तर इतिहासाच्या माध्यमातून तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासताना कोणते घटक लक्षात घ्यायचे तर हे लक्षात घ्या. तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासताना विविध विचारसरणींचा उगम, बौद्ध, जैन तत्त्वज्ञानांचा उगम, उदाहरणार्थ इथे त्यांनी बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाचा उगम, अगदी हिंदू तत्त्वज्ञानाचा उगम, या सगळ्यांचा उगम कसा झाला हे अभ्यासावे लागते. त्यामागील वैचारिक परंपरा काय होती हे अभ्यासता येते. तसेच त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजावून घेणे यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. आणि हा महत्त्वाचा प्रश्नही आहे, स्वाध्यायात विचारला गेलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीनेही याचं उत्तरलेखन तुम्हाला करायचं आहे. तदनंतर तत्त्वज्ञानाला सर्व ज्ञानशाखांची, ज्या काही आपण ज्ञानशाखा पाहिल्या, जे विषय पाहिले त्या सगळ्या विषयांना तत्त्वज्ञानाचा मूळ आहे, तत्त्वज्ञानाचा बेस आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर तत्त्वज्ञानाला सर्व ज्ञानशाखांची जननी का मानले जाते हे आपण बघतो. ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं मानव्य शाखा म्हणजे मानवाच्या जीवनाशी संदर्भित असणाऱ्या अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र या ज्या सगळ्या शाखा आहेत या शाखांच्या मुळात तत्त्वज्ञान असते. का तर वैश्विक पसारा आणि मानवी अस्तित्वाचा पसारा समजावून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाची बीजे अभ्यासावी लागतात. मानव्य शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया असतो आणि या सगळ्या वाटचालींचे आकलन तत्त्वज्ञानाद्वारे होते. म्हणून उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळाचा अभ्यास करताना तत्त्वज्ञानातला सर्व ज्ञानशाखांची
जननी मानली जाते. म्हणजेच काय, सोप्या भाषेत चित्राच्या स्वरूपात मी पुन्हा एकदा स्पष्ट करते, मानवी अस्तित्वाचा परस्पर संबंध शोधताना तत्त्वज्ञानाची बीजे तपासावी लागतात आणि मानव्य शाखांच्या विकासाला मुळात तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया आहे. म्हणून तत्त्वज्ञानाला सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. तत्त्वज्ञानाच्या महत्त्वानंतर उपयोजित इतिहासाचे महत्त्व असणारी पुढची ज्ञानशाखा आहे विज्ञान. विज्ञानाचा इतिहास का अभ्यासावा लागतो? वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम, त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणं, यासाठी विज्ञानाचा अभ्यास अभ्यासावा लागतो. मुलांना तुम्हाला जे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे त्यासाठी मी अगदी वर्तमानपत्रातही लेख देताना त्या पद्धतीनंच लेखन केलेलं होतं अभ्यासमालेचं. पण आता इथे मी तुम्हाला मागेही पहिल्या स्लाईडमध्ये समजावून सांगितलं की विज्ञानाचा अभ्यास का अभ्यासावा लागतो. हे मी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मुळात जे वैज्ञानिक शोध लागलेले आहेत त्यांच्या पूर्वी कोणत्या ना कोणत्या शोधावर आधारित किंवा जुन्या शोधातील एखाद्या तत्वावर आधारित नवीन शोधाची सुरुवात वैज्ञानिक करत असतात किंवा त्यातून काही सिद्धांत, तत्व, नियम पुढे धरून, मूळ धरून पुढील शोधाची सुरुवात केली जाते. ते संशोधन असतं, निश्चित हातातही लागलेलं नसतं. अशामध्ये त्या सगळ्या मागे घडणाऱ्या घटनांचा, क्रमांचा आणि शोधांचा कालक्रम लक्षात घेऊन त्या कशा घडत गेल्या हे लक्षात घेऊन त्या सगळ्या परंपरांची एक चेन, एक साखळी समजावून घेऊन मग पुढील शोधावर काम केलं जातं. म्हणून विज्ञानाचा अभ्यास आपल्याला इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध मुळात का लावले जातात? तर गरज ही शोधाची जननी आहे. त्यामुळे मानवाच्या दैनंदिन व आवश्यक गरजा भागवण्यासाठी आणि मानवाच्या जिज्ञासेचे समाधान करण्यासाठी वैज्ञानिक शोध लावले जातात. हे आपण अगदी 5वीपासून विज्ञान या विषयाचे महत्त्व पाहताना समजावून घेत आलो आहे. पण विज्ञानाचा इतिहास आणि त्याचा मागे असलेला क्रम आणि त्या मागील शोधांवर आधारित पुढचा क्रम ही कारण परंपरेची साखळी समजावून घेण्यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तंत्रज्ञानाचा इतिहास समजावून घेणे का आवश्यक आहे? तंत्रज्ञान म्हटलं की भारतामध्ये आपण सर्वप्रथम केवळ मशिनरीज, इंजिनिअरिंग यांचा विचार म्हणजे अभियांत्रिकी या सगळ्यांचा विचार करण्याआधी कृषी उत्पादनांपासून सुरुवात करूयात. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे. पुन्हा बघा, जेव्हा इतिहास अभ्यासायचा आहे तेव्हा मागील घटनांचा क्रम, मागील शोधांचा क्रम आणि त्या घटनांच्या क्रमानुसार पुढे आपल्याला कारण परंपरांची साखळी समजावून घ्यावी लागते. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा परस्पर संबंध आणि त्यांचे एकमेकावर असणारे अवलंबन जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजणे आवश्यक आहे. कृषी तंत्रज्ञानाची संदर्भित इमेज मी इथे दिलेली आहे. तदनंतर उद्योगधंदे आणि व्यापार यांच्या इतिहास अभ्यासाचे महत्त्व विशद करा. उद्योगधंद्यांची सुरुवात करताना, व्यापार करताना त्या व्यापाराशी संबंधित, त्या उद्योगधंद्यांशी संबंधित मागील इतिहास का अभ्यासावा लागतो, त्याचे काय महत्त्व असते ते आपण बघूयात. उद्योगधंदे आणि व्यापार यांच्यामुळे मानवी समाजात परस्पर संबंधांचे क्षेत्र विस्तारते. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर उद्योगधंदे आणि व्यापार करताना माणसांना एकमेकांशी कम्युनिकेट व्हावं लागतं, एकमेकांशी संभाषण करावं लागतं, एकमेकांशी वस्तूंची देवाणघेवाण करावी लागते. त्यामुळे आपोआप मानवी समाजात एकमेकांमध्ये काही संबंध प्रस्थापित होतात. मग ते अगदी ग्राहक दुकानदार असतील, उद्योगधंद्यांच्या स्वरूपात भांडवलदार मजूर असेल किंवा दोन देशांमधली एकमेकांमधली देवाणघेवाण असेल. पण त्याचमुळे काय होतं तर सांस्कृतिक संबंधांचे जाळेही विकसित होते. म्हणजे त्या उद्योगधंद्याशी संबंधित असणारी सांस्कृतिक परंपरा आणि सांस्कृतिक संबंधही जपले जातात. अशा प्रकारे बदलत्या व्यापार उद्योगधंद्यांचे स्वरूप, त्यानुसार बदलणारी समाजाची सांस्कृतिक जडणघडण, समाजाची रचना, आर्थिक व्यवस्था समजण्यासाठी व्यापार उद्योगधंद्यांचा इतिहास अभ्यासावा लागतो. आता तुम्ही बघा, सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांना आणि अगदी उद्योगधंद्यांमधल्या भांडवलदारांना, तिथे काम करणाऱ्या मजुरांना, कामगारांना एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आला. तो म्हणजे अशा इमर्जन्सी आलेल्या
आजाराच्या काळामध्ये कशा पद्धतीनं संबंध प्रस्थापित केले गेले पाहिजेत. ऑनलाईन मार्केटिंगला जास्त महत्त्व आलं, म्हणजे अशा पद्धतीनं समाजाची जी रचना बदलली, एका नवीन पद्धतीचा जो शोध लागला की अशा काळात एकमेकांपर्यंत आवश्यक असणाऱ्या वस्तूंची देवाणघेवाण कशी करायची, या सगळ्याचा पुढे जाऊन पुढच्या 20-25 वर्षानंतर याचाही एक इतिहास बनणार आहे. आणि तो इतिहास पुढील काळातील पुढच्या पिढीतील व्यापारी उद्योजक अभ्यासणार आहेत. म्हणून उद्योगधंदे आणि व्यापार यांच्या इतिहास अभ्यासाला महत्त्व आहे. पुढचा प्रश्न बघा. मुलांना मी सारखं तुम्हाला सांगत नाही आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या नोट्सच्या शेजारी मी स्वाध्यायातल्या प्रश्नांचे क्रमांक लिहिलेले आहेत, जे तुम्हाला उत्तरं लिहिताना उपयोगी पडतील. व्यवस्थापन साखळी म्हणजे काय हे आपण बघूयात. व्यवस्थापन साखळी म्हणजे मनुष्यबळ, उत्पादन प्रक्रिया, बाजार विक्री आणि उत्पादनाची संसाधने या चारही महत्त्वाच्या घटकांमधून व्यवस्थापन साखळी निर्माण होते. आणि ही व्यवस्थापन साखळी भूतकालीन यंत्रणा, या व्यवस्थापन साखळीतील भूतकालीन म्हणजे मागच्या काळात घडून गेलेल्या यंत्रणा कशा होत्या. उदाहरण द्यायचं तर प्राचीन काळातील 12 बलुतेदारी, त्यांच्यामध्ये एक साखळी होती, वस्तूच्या देवाणघेवाणाची पद्धत होती. आजच्या काळाचं उदाहरण द्यायचं झालं तर कारखान्यातलं उत्पादन, यांच्यामध्ये सुद्धा एक काम करण्याची साखळी आहे. मग त्यांचं काम उत्पादन तयार करणं, उत्पादन तयार झाल्यानंतर ते उत्पादनाचं पॅकेजिंग करणं, पॅकेजिंग केल्यानंतर ते वेगवेगळ्या क्षेत्रापर्यंत पोहोचवणं, ही एक उत्पादनाची व्यवस्थापन साखळी तयार झालेली आहे. आणि मग या व्यवस्थापन साखळीतील सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांची मानसिकता समजावून घेण्यासाठी व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच मॅनेजमेंट स्किल्स जे असतात ते मॅनेजरियल स्किल समजून घेण्यासाठी व्यवस्थापन साखळीमधले परस्पर संबंध, त्यांच्यामध्ये असणारी मानसिकता, त्यांच्यातील ताणतणाव दूर करणे, त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे, या सगळ्यासाठी मागील काळातील व्यवस्थापन साखळीचा इतिहाससुद्धा आपल्याला समजून घेणं आणि व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं असतं. कलेच्या इतिहासाचे काय महत्त्व आहे. कला निर्मात्याची मानसिकता आणि कलेच्या विकासाचा क्रम समजावून घेण्यासाठी कलेचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजेच बघा, प्रश्न 6.1 ब हा जो आहे, हा तुमचा हा प्रश्न आहे, कलेच्या इतिहासाचे महत्त्व विशद करा. कलांचा विकास कशाच्या आधारे होतो हे समजावून घेणे गरजेचे असते. त्यासाठी विविध कलाक्षेत्रांमधील अभिव्यक्ती, त्यामागील वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारे कलांचा विकास समजावून घ्यावा लागतो. आणि त्याबरोबर ती कला तुमच्यापर्यंत कला म्हणून पोचण्याआधीही तो कलाविष्कार कसा झाला, ती कला कशी जन्माला आली, ती कलाकृती निर्माण करण्यामागे कलाकाराची मानसिकता काय होती, आणि मग हळूहळू त्यांनी निर्माण केलेली मूळ कला आणि तिच्यातल्या विकासाचे टप्पे, विकासाचा क्रम, होत गेलेले बदल, हे सगळं अभ्यासण्यासाठी कलेच्या इतिहासाची महत्त्व आहे. बघा, इथे वारली पेंटिंगचं चित्र मी घेतलेलं आहे. इथे तुमच्या लक्षात आलं असेल, पूर्वीच्या काळी आदिवासी जे आहेत ते त्यांच्या जंगल भागात, अतिशय घनदाट जंगलामध्ये त्यांची झोपडी रंगवण्यासाठी लाल रंगाच्या कावानी ती झोपडी सारवून घेत असत, मातीचा थर देऊन त्याच्यावरनं ती लाल रंगाची झोपडी साकारून घेत असत. मग ती झोपडी चांगली दिसावी या उद्देशानं कोणीतरी मूळ वारली करा. वारली कलेची बीजं तर प्राचीनतम इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला अगदी शिलालेखांच्या अलीकडेही सापडतात. मग याच्यामागे काय मानसिकता होती, मनोरंजन आणि सजावट ही मानसिकता होती. आणि मग त्या मानसिकतेतून हळूहळू बदल घडत गेले आणि मग त्याला कलेचं स्वरूप प्राप्त झालं. हे सगळं अभ्यासण्यासाठी आपल्याला कलेचा इतिहास अभ्यासावा लागतो किंवा कलेचा इतिहास महत्त्वाचा ठरतो. मुलांनो, इथे आपण थांबूयात, कारण साधारण 12 मिनिटाचा व्हिडिओ होऊन गेलेला आहे आणि पुढे उपयोजित इतिहासाचं मूळ महत्त्व असणारा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळे आणि त्याच्यापूर्वी नक्की आपल्या देशाचा सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक आणि मिश्र वारसा कोणता आहे यावर आधारित व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत. आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या रोजगाराच्या संधीही अभ्यासणार आहोत. मी ऑलरेडी रोजगाराच्या संधींशी संबंधित करिअर मार्गदर्शन या अंतर्गत 2 व्हिडिओ आपल्या या पाठ्यपुस्तकातल्या या धड्याच्या आधारावर तयार केलेले आहेत, जे जरूर अभ्यासा आणि व्यावसायिक संधींचं शोधन करा. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.